नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो मित्रांनो त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ज्यांनी मित्रांनो महाडीबीटीचा स्कॉलरशिप फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या प्रोफाईलला लॉग इनला माय अप्लाइड स्कीममध्ये अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन्समध्ये असे दोन ऑप्शन्स पाहायला मिळतात. एक तर म्हणजे कॅन्सल किंवा रिअप्लाय आणि काहींना मित्रांनो फक्त कॅन्सल ऑप्शन पाहायला मिळते. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, कशाप्रकारे रिअप्लाय करायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर मित्रांनो थोडासुद्धा वेळ न घालता आपण व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे जो मी दुसरा ऑप्शन पाहायला मिळतो तुम्हाला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या त्या स्कॉलरशिपसाठी अंडर स्क्रुटिनी आणि कॅन्सलचा असा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत असायला. तर तुमची स्कॉलरशिप कोणती असू दे, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख असू द्या, तुमची कोणती राजश्री शाहू महाराज असू द्या किंवा दुसरी कोणतीही असू द्या, आणि परंतु तुम्हाला जर अंडर स्क्रुटिनी आणि कॅन्सलचा ऑप्शन पाहायला मिळत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला अजून वेट करण्याची गरज आहे. कारण मित्रांनो तुमचा जो फॉर्म आहे तो तुमच्या अजून कॉलेजकडे किंवा तुमचा महाडीबीटीकडे गेलेला नाहीये. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला वेट करायचे, तुम्हाला जास्त काहीच करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त वेट करायचे. मित्रांनो तुम्हाला मी पहिल्यांदा प्रोसेस समजून सांगतो, तुमची महाडीबीटीच्या स्कॉलरशिप फॉर्मची प्रोसेस नक्की कशा प्रकारे असते. पहिल्यांदा मित्रांनो काय असतं, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता, तो ऑनलाईन सबमिट करता. त्यानंतर मित्रांनो तो जो फॉर्म असतो तो तुमच्या कॉलेजकडे जातो. कॉलेजमध्ये मित्रांनो तुमच्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक आहेत का ते चेक केलं जातं आणि त्यानंतर तो फॉर्म अप्रूव्ह केला जातो. ज्यावेळेस मित्रांनो तो फॉर्म अप्रूव्ह होतो त्यानंतर मित्रांनो तुमचा जो फॉर्म आहे तो तुमच्या महाडीबीटीच्याकडे पोर्टलकडे पाठवला जातो आणि तिथं त्यानंतर मित्रांनो ते चेक होऊन त्यानंतर मित्रांनो तुमची जी स्कॉलरशिप आहे ती तुमच्या अकाउंटवर जमा होते. अशा प्रकारे मित्रांनो तुमची स्टेप वाईज प्रोसेस चालू असते. परंतु मित्रांनो समजा तुमच्याकडून काही मिस्टेक झाले असतील तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे ॲक्शनमध्ये कॅन्सल आणि रिअप्लायचे दोन ऑप्शन्स पाहायला मिळतील. आता मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या, जर तुमच्याकडून काही मिस्टेक झाली आहे परंतु तुम्हाला आता काय करायचे, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, मित्रांनो तुमचं जर स्टेटस इथं सेंड बॅक टू ॲप्लिकंट असं दिसत असेल तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला कॅन्सल पण करायचं नाही आहे, रिअप्लाय पण करायचं नाही. तुम्हाला इकडे ॲप्लिकेशन आय डीमध्ये तुमचा जो ऑप्शन पाहायला मिळतंय 25 म्हणजे तुमची ॲप्लिकेशन आय डी काय असेल त्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळतो. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही इथं स्क्रुटिनी रिमार्कचं ऑप्शन पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यावरती पाहायचं तुम्हाला खाली इथं तुमच्या काय मिस्टेक आहे ते तुम्हाला सांगितले जातात. इथं पाहू शकतो मी इथं कोर्स मिस्टेक, डबल फी रिसिप्ट अपलोड, नॉट व्हॅलिड, FOI मार्कशीट नॉट साइन. आता मित्रांनो ह्या विद्यार्थ्याचे हे मिस्टेक्स झालेले आहेत त्यामुळे त्याचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला नाही आहे. आता तुमच्या इथं तुमच्या प्रत्येकाचे वेगवेगळे असतील. आता प्रत्येकाच्या वेगळे असतील त्याचं काय करायचं, समजा तुम्हाला मित्रांनो इथं काही मिस्टेक दिलेली आहे ते तुम्हाला काय करायचं ते तुमच्या प्रोफाईलमध्ये चेंज करायचे. आता म्हणजे ह्या विद्यार्थ्याला काय दिले FOI मार्कशीट नॉट साइन, म्हणजे त्याने काय करायचं त्याच्या प्रोफाईलमध्ये डबल जायचं आहे, प्रोफाईलमध्ये जायचं. त्यानंतर त्याच्या प्रोफाईलमध्ये तुमची जिथं काही मिस्टेक सांगितली आहे तिथं कसं FOIची मार्कशीट सांगितली की तुमची चुकीची आहे, म्हणजे त्याच्यावरती साईन नाही आहे तर ते करंट कोर्समध्ये जाणार. FOIची मार्कशीट जी आहे जिथे तिथे अपलोड केली असेल तिथे त्याने म्हणजे FOIचं डिलीट करून पुन्हा अपलोड करणार आणि पुन्हा ते सेव्ह करून तुमची प्रोफाईल 100% कंप्लीट होणार. म्हणजे जेवढ्या काही तुमच्या चुका सांगितलेल्या असतील ते तुम्हाला दुरुस्त करायचे. पहिल्यांदा त्या चुका दुरुस्त करायच्या आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला जायचं माय अप्लाइड स्कीमवरती आणि त्यानंतर तुम्हाला इथं कॅन्सल आणि रिअप्लायच्या बटनावरती पाहायचं आणि तुम्हाला इथं रिअप्लायवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर कॅन्सल केलं तर तुम्हाला डबल फॉर्म भरावा लागेल, परंतु माझं म्हणणं आहे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये चेंजेस करा आणि त्यानंतर रिअप्लायवरती क्लिक करा. रिअप्लायवरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकता इथं काय येतं, हॅव यू मेड द चेंजेस विच इज मेन्शन्ड इन द रिमार्क, ओके म्हणायचं आणि त्यानंतर तुमचं तुमचा जो फॉर्म आहे तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं तुमचा जो काही फॉर्म भरला असेल तो तुमचा रिन्युअल आहे का ते येसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे काय असेल तुम्हाला इथं जे ऑप्शन्स आहेत ते अपलोड करायचे आहेत. आता समजा इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला पुन्हा अंडरटेकिंगचा फॉर्म अपलोड करायचा आहे, नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे. त्या गोष्टी अपलोड करून पुन्हा सेव्हवरती क्लिक करायचं आणि सेव्हवरती क्लिक केल्यावर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करून तुमचा फॉर्म अपलोड करायचा आहे. म्हणजे मित्रांनो काय होतं, तुमचा जो फॉर्म आहे तो टेबल तुमच्या कॉलेजकडे पाठवला जातो आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्या जर चुका तुम्ही दुरुस्त केल्या असतील तर तुमच्या मित्रांनो जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह होऊन पुन्हा महाडीबीटीकडे पाठवला जाणार आणि तिथं जर अप्रूव्ह झाला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमची काय अमाऊंट असेल ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती मिळून जाणार. म्हणजे फक्त लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे, प्रोफाईलमध्ये चेंजेस करायचे आणि रिअप्लायवरती क्लिक करून तुम्हाला ते पुन्हा इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो रिअप्लाय करू शकता. तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे स्टेप वाईज प्रोसेस फॉलो करायची. जर मित्रांनो तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर मित्रांनो मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मित्रांनो डाऊट्स काय असेल तर विचारू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.